नमस्कार. कसे आहात सगळे? तर मी आहे पूजा. माझ्या ब्लॉगिंग चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खूप दिवस व्हिडिओज नाही टाकले मी. 2 गुरुवार गेले. फक्त फर्स्ट गुरुवारचाच आय थिंक टाकला होता आणि आज आहे शेवटचा गुरुवार. तर आता माझी घरातली सगळी कामं आवरली आहेत. सगळं आवरलं आहे. आता म्हटलं पूजा करते आणि पूजेची मांडणी करून घेते. मग आपण भेटूया. आज मी ड्रेसेस वेअर केला आहे. म्हटलं संध्याकाळी हळदी-कुंकू आहे तेव्हा मग साडी वेअर करेन. ओके सर, चला मग पूजा स्टार्ट करूया. सगळं साहित्य गोळा करते, दूध आधी तापायला ठेवते आणि तोपर्यंत मग बाकीची तयारी करते. सामान मी सगळं आणून ठेवलं आहे. आता बघ पूजेची तयारी करते आणि मला बाहेर रांगोळीसुद्धा काढायची आहे. सकाळीच पुसून वगैरे घेतलं आहे. आता बाहेर आधी रांगोळी काढते आणि मग घरात पूजेची तयारी करते.
पूजा झाली मांडण माझी. वेदश्री पण आता स्कूलमधून आली आहे. आता तिला थोडं भरवते, झोपवते आणि मग मीही नाश्ता करते. उपवास आहे आज. साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. तिला आधी झोपवते, मग मग काय झालं? झोप आली आहे? रुसली वेदू? काय आहे? मिकी माऊस आहे. रंगाचं नाही आवडत तुला, ते माकडं नाचतात तेच बरं वाटतं. साबुदाण्याची खिचडी आता बनवायला घेते. मेथीची भाजी संध्याकाळी बनवायची. एवढे साबुदाणे आहेत. त्यात मी आता 2 बटाटे टाकणार आहे. 1 मिरची चिरून घेतली आणि शेंगदाण्याचा कूट तो ऑलरेडी मी करून ठेवला आहे. तो आता ह्यामध्ये ॲड करते. ते तेल तापल्यावर मी जिरं टाकलं आहे. जिरं थोडं तडतडलं की यात मी चिरलेली मिरची ॲड करणार आहे. मिरची पण आता थोडी फ्राय होऊन घेते आणि म्हणजे तेल सगळीकडे उडत नाही. थोडं मिरची बटाट्याला मीठ लागेल थोडंसं. थोडंसं मीठ ॲड केलं आहे. आता ह्याला झाकण ठेवून थोडे बटाटे शिजेपर्यंत ठेवणार आहे. तेलात बटाटे मॉइश्चर पकडून नरम पडते. थोडे लांब वगैरे पण चिरलेत वेदश्रीला खाण्यासाठी. तिला खिचडीमधले बटाटे आवडतात खायला. ताई 5 मिनटं मी असं शिजते तोपर्यंत बटाटे शिजतील. इथे साबुदाणे मोकळे करून घेते फोकने. आणि ह्यात मी आत्ताच ह्याच्यात ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट जास्तच पडला, पण शेंगदाण्याचा कूट जेवढा जास्त तेवढी खिचडी पण छान बनते. एनिवेज आणि खूप छान अशी बनेल खिचडी. आता बटाटे शिजले की मी हे साबुदाणे त्यामध्ये ॲड करणार आहे. थोडं मीठ चवीला आणि अशी 1 चिमूटभर साखरेचे दाणे. त्याने टेस्ट खूप छान येते. काय झालं? काय? चल. हार बनवून झालेत, तर तो खिचडीचे ते बटाटे शिजेपर्यंत मी देवांना हार घालून घेते. बटाटे आपले इथे शिजलेत. तर मी ह्याच्यामध्ये साबुदाणे ॲड करते. इथे मी एवढी अशी साखर ॲड करते चवीपुरता थोडीशी. आता याला झाकण ठेवून 2 मिनटं शिजायला ठेवणार आहे. ओके,
आता मी झाकण मारते आणि 2 मिनिटाला शिजायला ठेवते. इथे संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाची मी तयारी करते. मेथीची भाजी करायची होती, डाळ भिजत घातली होती. आता मी कुकर लावून घेते. कुकरला आधी मी डाळ आणि वाटाणेच उकडून घेत होती, म्हणजे भाजी कढईत करायची होती, पटकन होणार होती. पनीर मटरची भाजी करणार होती, मेथीची भाजी, म्हणून त्यासाठी मी डाळ आणि वाटाणे कुकरला लावून 2-3 शिट्टी काढून घेत होते. पनीर पण बाहेर काढून ठेवलं होतं. इथे मी मटर पनीरसाठी मसाला रेडी केला आहे. हिरवं वाटप आहे. ह्याच्यामध्ये मी मोठा एक कांदा चिरून टाकला आहे, थोडी लसूणच्या पाकळ्या आहेत, 1 इंच आलं आहे, हिरवी मिरची आहे, 1 टोमॅटो आणि थोडेसे काजू मी ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरला. पनीर मी इथे फ्राय करून घेतले आधी तेलामध्ये, आणि त्याच कढईमध्ये मी मोहरी आणि जिरं टाकून ते पूर्ण वाटप बारीक करून मिक्स केलं आहे. आता ते थोडा वेळ शिजून देते मी, कारण ते मी कच्चेच टोमॅटो वगैरे सगळं कच्चंच होतं. इथे डाळ पण मी फोडणी दिली होती, एकीकडे भाजी बनवत होते. त्या वाटपात मी सगळे ड्राय मसाले टाकलेत. हळद, लाल मिरची पावडर, धणे जिऱ्याची पावडर, वरून थोडीशी आपली कसुरी मेथी मी ॲड करणार होती पुढे, आणि ते सगळं मिक्स करून नंतर मग पुढे पनीर आणि मटर मिक्स करून थोडा वेळ 5-10 मिनटं शिजत ठेवणार होते. मसाल्यांना बघू शकता तुम्ही, मस्त तेल सुटलं होतं आणि तेल एकीकडे होत होतं आणि मसाले त्यामध्ये पूर्ण फ्राय झाले होते. वाटपही पूर्ण शिजून निघालं होतं. आता मी पुढे यामध्ये मटर आणि पनीर ॲड करते. इथे माझी भाजी बनवून रेडी झाली होती. आता मी डीमार्टमधून एक बासुंदीचं प्रीमिक्स आणलं होतं. ते त्यात मी अर्धा लिटर दूध मिक्स करून फक्त 2 मिनटं उकळवून घेतलं होतं आणि मस्त अशी बासुंदी रेडी झाली होती. चालेल घरात पूजा चालेल थोडी. चालेल. काय खाल्लं तू? ॲपल. रेडी झाले मी. आता बायका येतील हळदी कुंकू स्टार्ट करूया. ती वेदश्री आमची बघा काय करते. ॲपल खाते. काय खाते? ॲपल. बाप्पाच्या जवळचं ॲपल उचलून आणलं ना. हळदी कुंकू करून झालाय. आता पुऱ्या बाकी होत्या करायला घेते आणि मग नैवेद्य दाखवून जेवायचं. पटापट पुऱ्या करून घेऊया आणि मग जेवूया. नीट नाही तर जुलाब लागते. नैवेद्याचं ताट भरलंय. नैवेद्य दाखवतो आणि मी पण जेवायला बसतो. पुरी, बासुंदी
मटर पनीरची भाजी, मेथीची भाजी, डाळ भात. आज नेक्स्ट डे आहे. आत्ताच आम्ही पवईला जाऊन आलो. कालचं जे काय होतं ते सगळं विसर्जन करून आलो. आता मार्गशीर्षचे 4 गुरुवार झालेत, त्यामुळे आज अमावास्याही होती. आत्ताच जाऊन विसर्जन करून आलो. आता वाजले आहेत रात्रीचे 9:30. आता ब्लॉग एंड करते. भेटू आपण मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.